नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी। खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन। नमस्कार। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि चळवळीतून शोषित व वंचितांच्या हक्कासाठी दिलेला लढा सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले। या अभिवादन कार्यक्रमास काँग्रेसचे नांदेड उत्तर अध्यक्ष, दक्षिण अध्यक्ष यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जगविख्यात साहित्यरत्न, साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मिळून आम्ही आज या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यामधून जी लेखणी त्या ठिकाणी सर्व समाज माध्यमांना समोर ठेवलेली आहे की वंचितांच्या, शोषितांच्या वाच्यताला वाव म्हणजे त्या ठिकाणी वाच्यता फोडण्याचं काम डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या विचारांशी सहमत राहून आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण कार्य केलं पाहिजे। हीच आदरांजली मी अण्णाभाऊ साठे यांना अर्पण करतो। समाज बांधवांच्या वतीने सातत्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी होती आहे, पण अद्याप मागणी विरोधी पक्षामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिलं जावं ही सर्व मागणी आहे, सर्व स्तरातून मागणी होत आहे। गेल्या वर्षी मी माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझं व्यक्तिगत पत्र दिलेलं होतं की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावं, पण केंद्र शासनाने अद्याप तो विचार केलेला दिसत नाहीये आणि याच्या पुढे मी मागणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे।